तर नमस्कार मित्रांनो, स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचे मुद्दे खास तुम्हाला मांडतोय, कारण की पॉईंट नसतो रोज काय बोलणार काही नाही, पण आजचे जे पॉईंट आहे ते फार खास आहे. की आपण जे अकॅडमी चालू केली सर्वांसाठी, तुम्हाला तेव्हाही सांगितलं तर मी आताही सांगतो. आणि अकॅडमीचं फक्त मार्गदर्शन करणं माझं काम आहे आणि प्रत्येकाला उद्योजक बनवणं. झोपलेलं उठवतोय असे मला लोक बोलताय, पण मग खरं जे आहे ते सत्य आहे. कोणाकडे फिरण्यापेक्षा का काय करण्यापेक्षा जे काम करताय तुम्ही, आयुष्यात पुढे जायचं तुम्हाला, तर माझं मार्गदर्शन तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. कारण की जे माझे 8-10 वर्ष गेले, हे पहिले व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की तुमच्या आयुष्यात जाणार नाही ही माझी जबाबदारी. पण लक्षात ठेवा, कामाची प्रोसेस अशी असते, प्रत्येकाला काम करायचं, प्रत्येकाला पुढे जायचंय. तर आयुष्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म असतो म्हणजे ती इमानदारी. तर इमानदारी जर असेल तरच माझ्याकडे येऊ नका. विश्वास नसेल चालेल, पण माणुसकी म्हणून एक शब्द लक्षात ठेवा. मी माणुसकी ही पुरा महाराष्ट्रात बनवून टाकली प्रत्येक ठिकाणी. आणि महाराष्ट्रात असा कोणताच कानाकोपरा नाही की जिथं माझा आता ओळखत नाही मला, किंवा ओळखायचं कारण असं की आपण जे काम करतो ते इमानदारीत करतोय. पण काहींचे कॉल मला असे येत आहे की बळजबरी टाइमपास करताय, आम्ही इकडनं बोलतोय तिकडनं बोलतोय. हरकत नाही, कोणी टाइमपास करतोय तर त्याच्या पद्धतीने करतोय, बरोबर. आपलं काम आहे, मी योग्य मार्ग देतोय, योग्य करतोय. लोक म्हणतात झोपलेले उठवतोय. अरे ते झोपलेले म्हणून उठवतोय की कारण ते उठून दुसऱ्या मार्गाला नको जायला, ते चांगल्या मार्गात आले पाहिजे. आज 100 भाजीवाले वाढले ना तर 1000 खाणारे. एक लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा बी तितकाच फायदा आहे की जितका आम्ही माल माग घेऊ आपण, बरोबर आहे. काय असतं, शेतकरी रडण्यापेक्षा 2 पैसे कसे कमवले याच्यामध्ये मी प्रत्येकाला सांगतो. शेतकरीचे रडणं तर बंद नाही होणार आपण, किंवा रडणं कसं बंद करायचं हे आपल्या हातात आहे. कारण की शेतकरी का रडतो याचं बी कारण तुम्हाला सांगतो मी. कारण की त्याचा मुद्द्याला मिळत नाही, पैसे मिळत नाही. त्यात तेच नाही तर आपण बी शेतकरी, आपण बी रडतो. मग आपण रडायचं कारण ते, तर मग रडणार का बरं नाही याच्यावर मी खास व्हिडिओ बनवतो. की माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाला एक मोटिवेशन, एक काम असतं की जे आपण म्हणतो शेतकरी रडतो, शेतकरी रडत राहील, तर शेतकरी कधीच रडणार नाही. शेतकरी हा सारखा हसमुख आहे आणि हा राजा आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्या कोणीच नाही. कारण की तो पीक पिकवल तर आपण विकू, आपण विकू तर प्रत्येकजण घेतील, प्रत्येकजण घेतील तर प्रत्येकाच्या घरात भाजी बनवून खातील. कारण जीवनाचं आयुष्यात ते की जेवण, खाणं, राहणं हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तर शेतकऱ्यांचा मी जो मुद्द्याला काढला, शेतकऱ्यांना सांगितलं की जसे तुम्ही 3 जण असाल तर एक जण शेती बागा, एक जण मार्केटला माल विक्री करा आणि एक जण हात विक्री करा, जेणेकरून ते तुम्हाला आयुष्यात कर्ज होणार नाही, रडायचे सुद्धा वेळ येणार नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये एकमेव स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी प्रत्येकाला जागृत करतोय. प्रत्येकाला जागृत करायचं काम आहे माझं. प्रत्येकाने पुढे निघलं पाहिजे, प्रत्येकाने 2 पैसे कमवले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर देशात बी आपला माल जातो, पण याच्यामध्ये लोक जे कमवतात ते मधलेच सगळे आपले हाऊस करतात. ती बी त्यांची लाईन असते, कोणची असते. पण शेतकरी कसा विकल, शेतकरी कसा माल करेल, हे हर एक गोष्टीचा मुवमेंट देतो. आज लेडीज कन्सल्ट करते, लेडीज येत आहे, पण माझ्या बॅचमध्ये लेडीज सध्या अवेलेबल नाही, ॲड करत नाही. कारण की इतकं ॲड होत नाही. पण सरासरी माझं म्हणण्याचं उद्देश इतकंच आहे, काम 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 इतकं महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येकजण एकमेकाला जर सपोर्ट केला तर खूप महत्त्व आहे. मला खूप जण माझी मजा उडत आहे, कोण टाइमपास करते, मला हरकत नाही. ज्याचा कॉल येतो मी त्याला परफेक्ट सांगतो, नियोजन देतो, काम देतो. म्हणण्याचा उद्देश इतकंच आहे की आयुष्यामध्ये एकदा तरी भविष्यामध्ये चांगलं एखादंच तरी बघा, किंवा चांगलं एखाद्याचं कसं होईल हा विचार करा. महाराष्ट्रामध्ये पाय वाढण्यापेक्षा, पाय धरण्यापेक्षा हात धरा, हाताला हात धरून पुढे द्या. मी तोच धरला, माझ्या वयाप्रमाणे खूप काम करतो हे मला असे सांगता. पण जीव तळमळतो की सपोर्ट खूप आले आणि मला आता खूप सपोर्ट मिळाले. जसं मी सांगितलं, नाशिक ट्रेनिंग झालं, तुम्हाला पुण्याला म्हणा किंवा तुमच्या गावामध्ये कुठेही मी जी लाईन देतोय कामाची, तुम्हाला भविष्यात आणि आयुष्यात येणाऱ्या आयुष्यात न लाजता न कोणाला नाव ठेवता असं काम करायला दिलंय की तुम्ही जितके पैसे कमवशाल तितके कमी. आणि मागणं माझं हे मार्गदर्शन, मोटिवेशन इतकंच आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या पायावर उभे राहा. कोणी कोणाला येत नाही, आल्याशिवाय कोणी घेतल्याशिवाय राहत नाही. पण मार्गदर्शन करायचं काम आणि महाराष्ट्राला जागृत करायचं काम मी करतोय. कारण की एक सोशल मीडियाच्या द्वारे आणि एक सोशल वर्कर म्हणून तरी समजलं तरी चालेल. कारण की लोक दुसरा मार्ग दाखवून दुसरा काम करून घेतात. आपलं काम तसं नाही. माइंड सेट करतोय, हृदयापासून विचार करण्यापेक्षा माइंडकडून विचार करा. भविष्यात इतका पैसा मिळेल तितका तुम्हाला कधी आयुष्यात मिळाला नाही. येता आयुष्यामध्ये खूप सारा पैसा आणि चांगला पैसा कामाचा असेल तर स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीला तुम्ही जॉईन व्हा. आणि लाईफ पार्टनर म्हणजे लाईफ, मला पुन्हा लाईफपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन. त्याला पार्टनर म्हणत तरी चालेल, पण तुम्हाला जिथं तुम्हाला 2 पैसे कामवता येईल तितकं मी शिकवण. आमची इच्छा उडेल आता काम करायची, कारण की आम्ही करून थकलो. पण
पोरं कसे जागृत करायचे हे मी महाराष्ट्र शिकवतोय. कोणी लाख लाख रुपये फी घेते, कोणी 50,000 घेते, कोणी 20,000 घेते, कोणी 10,000 घेते. त्या फीला महत्व नाही. आपण राहण्याचा जेवणाचा खर्च सांगितला तितक्यात तुमचं आयुष्य बदलतंय. पण तुम्ही या, करा आणि शिका. नाही राहिला तर आपण काही दिवसानंतर 1 दिवसाची 2 दिवसाची बी ट्रेनिंग ठेवणार आहे की जेणेकरून बोलण्याची पद्धत, विकण्याची पद्धत. पण ज्याला गरज आहे, ज्याला असं वाटतंय मी बिझनेस करू शकतोय, त्यांनीच या. रिकामं स्वतःचा टाइमपास करू नका. आणि ड्रिंक करणारे पोरं तर येऊ नका, कारण की ड्रिंकने आयुष्य बरबाद होतं. ड्रिंक वगैरे करू नका भावांनो. चांगले निर्व्यसनी राहा, चांगले पैसे खा, पोटाला खा, एन्जॉय करा. लाईफमध्ये इतकं चांगल्या गोष्टी ना खूप आहे. दुनिया खूप छान आहे, खूप गोल आहे, गुल गोटुम आहे की शोधणारं शोधाल तर खूप मिळेल. पण तुम्ही शोधायला तुमची तयार नसतो, तुम्हाला बघायला तयार नसतो. हर एक गोष्टी अशा मुवमेंट आहे की ज्या पैसा आल्यावर सगळ्याजण माजतो. मी स्पष्ट सांगतो, कोणी माजतं पण तो माज आपल्या अंगात नाही. लक्षात ठेवा, माझ्यासारखा निस्वार्थी माणूस जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळाला तर डोळे झाकून काम करा आणि आयुष्यात पुढे निघा. कोणीच देणार नाही, कोणीच देणार नाही, कोणीच देणार नाही, कोणीच सांगणार नाही की धंदा काही चीज आहे. खूप जण माझे घेता असेल, एखाद्या मला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये मी काम ठरवलंय, प्रत्येकाला पुढे पाठवणार, प्रत्येकाला पुढे घेणार. जेंट्स असो, लेडीज असो, वयस्कर असो किंवा कमी वयात असो. पण ज्याला उमेद आहे, मला काम करायचंय, मला पुढे जायचंय, त्यांनी 100% माझ्याकडे या. आणि भविष्यामध्ये माझं लक्षात ठेव शब्द माणुसकी हा शब्द भविष्यात तुम्हाला कामात येईल. की पैसा कमवायचं साधन आहे सगळ्यात मोठं आणि एकदम आसान आहे. सोपं काम आहे, सोपी पद्धत आहे. जे मी शिकवतो ते स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी तुम्हाला पुण्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पुढं काढते. दुसरं कोणी काढणार नाही भावांनो. आज महाराष्ट्रामध्ये मी इतका तळमळीने काम करतोय हे लक्षात ठेवा. वेळ नाही, माझ्याकडे पैसा पण नाही एवढा की मी तुमच्या घरोघरी येऊन तुम्हाला पुढं मोटिवेशन करेन. पण तुम्हाला मला रात्री अर्ध्या रात्री तुम्ही जेव्हा कॉल करशाल, तुम्हाला असं वाटतंय की दादा आम्हाला मोटिवेशन करा, मला हे काम द्या, मला ते द्या, तुम्हाला पुन्हा मार्ग देईल. हा माझा शब्द आहे. मी स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी खोलली गरीब वर्गासाठी. मला नको आहे ते 5-5 लाख आणि ते 50-50 हजार, त्या गोष्टीमध्ये माझी मजा नाही. पण गरीबातला वर्गावरती जाईल, त्याच्या घरी चांगली भाकर होईल, चांगलं जेवण होईल, तोच आपला आशीर्वाद आहे भावांनो. तळमळीने सांगतो, हे असे व्हिडिओ बघत राहा. माझे खूप मोटिवेशन करायचे व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ फॉलो करा, लोकांमध्ये पोचवा आणि चांगले पैसे कमवा भावनो. खूप पैसा भाजीपाल्यामध्ये सकाळी घ्या, संध्याकाळी विका, विषय संपला. ओके, काय लागलं तर कॉल करा, नंबर ॲड होईल. ओके दादा, बाय बाय, धन्यवाद.